सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या 29 जून रोजी झालेल्या महासभेतील जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम MRDP प्रकल्पासंदर्भातील विषय क्रमांक 4 वरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे। या विषयाची मंजुरी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत ठरावाची अंमलबजावणी थांबवण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की महासभेत विषय क्रमांक 4 वर चर्चा सुरू असताना प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती सभागृहासमोर मांडण्यात आलेली नव्हती। त्यामुळे हा विषय स्थगित ठेवून पुढील महासभेत पुन्हा चर्चेसाठी आणावा अशी सर्व सदस्यांची मागणी होती। मात्र हा विषय मंजूर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे। यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला। विरोधी सदस्यांनी राजदंड उचलल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला असून त्यानंतर महापौर कोणतेही अधिकृत निर्णय रुलिंग न देता सभागृहातून निघून गेल्याने विषय क्रमांक 4 मंजूर झालाच नसल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यानंतर महापौरांनी पत्रकार परिषदेत सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगितले। मात्र हा दावा बेकायदेशीर, नियमबाह्य आणि सभा कामकाजाच्या नियमांच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे। विरोधी सदस्यांनी महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विषय क्रमांक 4 संदर्भात कोणताही मंजुरीचा ठराव झाल्यास त्याची अंमलबजावणी करू नये, तसेच तो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 451 अंतर्गत शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवावा अशी मागणी केली आहे। तसेच हा विषय पुढील महासभेच्या अजेंड्यावर नियमानुसार विचारार्थ ठेवावा, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। 29/6/2026 रोजी झालेली तहकूब महासभा ही सभा होत असताना जागतिक बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये पुराचे पाणी व पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी जो निधी आला आहे त्या निधीच्या DPR संदर्भात महासभेमध्ये चर्चा चालू असताना संबंधित DPR केलेल्या कंपनीला DPR बद्दल माहिती विचारण्यास सदस्यांकडून माहिती विचारण्यास आली, तर ती माहिती कंपनीला देता आली नाही आणि त्या माहिती देत असताना सत्ताधाऱ्यांच्या मध्ये एकमेकांच्या चेष्टा मस्करी होत होती। तर काँग्रेसच्या सर्व सदस्यांचं असं म्हणणं होतं की जागतिक बँकेच्या एवढा मोठा निधी महापालिकेला मिळत असताना त्या सभेमध्ये कोणत्याही प्रकारचा सिरियसपणा नव्हता, तर याची दखल घ्यावी म्हणून काँग्रेसच्या सदस्यांनी राजदंड सभागृहामध्ये घेऊन विरोधी पक्षनेत्यांच्या दालनामध्ये आणला। त्यानंतर कोणत्याही प्रकारचं रोलिंग न देता महापौर साहेब उठून गेले आणि त्यांच्या दालनामध्ये येऊन त्यांनी पत्रकारांना माहिती देत असताना असं सांगितलं की सर्व विषय आम्ही मंजूर केले आहेत। त्या संदर्भात आम्ही नगर सचिव कार्यालयामध्ये पत्र देऊन त्या सभेच्या दिवशीचे मिनिट्स आणि रेकॉर्डिंग मागून घेतले आहे। त्यामध्ये कोणताही उल्लेख महापौरांचा झालेला नाही की विषय मंजूर म्हणून। त्यामुळं ही सभा बेकायदेशीर आहे आणि आमची अशी मागणी आहे की जागतिक बँकेच्या कर्जासंदर्भातला विषय जो पाणी निचराचा, सांगली शहरातील पाणी निचराचा विषय आहे, तो रीतसर अजेंड्यावर आणून त्या DPRचं प्रेझेंटेशन महासभेसमोर दाखवून काही त्यामध्ये बदल असतील तर त्या नगरसेवकांना, स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन ते नव्यानं करावा अशी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे।